मगाशी आलेला कल येवल्यातून छगन भुजबळ आघाडीवर आहेत. येवल्यातून छगन भुजबळ आघाडीवर आहेत. जरांगे पाटलांनी तिकडे सभा घेतली होती आणि एक माईक बंद झालेला आहे. या एक माईक बंद झालाय, नवा आणावा लागेल असे संकेत दिले होते. मात्र सध्या तरी पहिला ह्या कल दिसतोय त्यात छगन भुजबळ आघाडीवर आहे. खरं तर पाहायला गेलं तर येवल्यामध्ये मराठी मतांकडे विशेष लक्ष खरं तर होतं सर्व राज्याचं. मात्र तरीही येवल्यातून आपल्याला छगन भुजबळ हे आघाडीवर दिसतात. मालेगावमधून दादा भुसे आघाडीवर दिसतायत. मालेगावमधून विद्यमान मंत्री आणि महायुतीतल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते दादा भुसे आघाडीवर आहेत. महायुतीचा आकडा 17 वर, मविया 16. जोरदार टक्कर सुरू आहे. महायुती 17, मविया 16 जागांवर आघाडीवर. आणि पुन्हा एकदा आपण बघूयात आपल्या हेलिकॉप्टर मधून आलेली ब्रेकिंग. काय आहे ही ब्रेकिंग? कोणता आलाय ही बातमी घेऊन? कोपरी पाच पाखाड्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर दिसतायत. सध्याची मोठी बातमी. केदार दिघे यांच्यासोबत त्यांची लढत होती. मात्र कोपरी पाच पाखाडी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कन्नडमधून ठाकरेंच्या सेनेचे उदयसिंह राजपूत सुद्धा आघाडीवर आहेत. कन्नडमधून आणि वैजापूरमधून शिंदेच्या शिवसेनेचे रमेश बोरनारे आघाडीवर. आताची मोठी ब्रेकिंग. सध्या महायुती 17 जागांवर तर मविया 16 जागांवर आहे. बारामतीत अजित पवार पिछाडीवर आहे. अजित पवार युगेंद्र पवारांच्या समोर सध्या पिछाडीवर आहेत. लक्षवेधक लढत काय होणार बघावं लागेल. दुपारपर्यंत हा स्पष्ट होईल निकाल. तर ही पोस्टल मतदानाची आकडेवारी आहे ज्यामधला हा कल सध्या आपण पाहू शकतोय. वांद्र्यातील कलानगर परिसरात ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचं सध्या बॅनर झळकल्याचं पाहायला मिळत आहे. वांद्र्यातून ही महत्त्वाची बातमी. कलानगर या परिसरात हे ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर झळकलेले आहेत. खरं सकाळपासूनच आपण पाहिलेलं होतं भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर ठिकठिकाणी झळकलेले होते. यामध्ये बारामती म्हणा किंवा सुप्रिया सुळेंचे म्हणा हे बॅनर झळकलेले होते. सध्याची हे दृश्य आपण पाहू शकतो. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पदाचे हे बॅनर झळकलेले आहेत. त्यानंतरची महत्त्वाची अपडेट. मालेगाव बाह्यमधून दादा भुसे हे आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मालेगावमधून दादा भुसे आघाडीवर आहेत. सध्याची आपण टॅली बघितली तर भाजप 23, शिवसेना 3, राष्ट्रवादी 3 आणि मवियामध्ये काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 8 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे 8 जागांवरती आघाडीवर आहेत. मविया 20 आणि महायुती 28 अशा प्रकारचा लढा सुरू आहे. मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा आघाडीवर आहेत. भाजपकडनं उभे आहेत मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा. तर आपण सध्या पाहू शकतो महायुती 28 आणि महाविकास आघाडी 20 मतांचा हा कल सध्या दिसून येतोय. मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा हे आघाडीवर आहेत. महत्त्वाची बातमी. महायुतीकडून ते भाजपाकडून उभे होते. मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा आपण आघाडीवर सध्या पाहू शकतोय. मंगलप्रभात लोढा यांच्यासमोर तसं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न शिवसेना आणि महायुतीनं महाविकास आघाडीनं केला होता. मात्र सध्या तरी ते आघाडीवर दिसत आहेत मतांच्या बाबतीत. एक आता कल यायला हळूहळू स्पष्ट झालेला आहे. आघाडी आपल्याला कळते प्रत्येक जागांवर. महायुती आणि मवियामधलं आत्ताचं तरी अंतर फक्त 8 जागांचं आहे. महायुती 28 तर महाविकास आघाडी 20. आपण कागलमधून हसन मुश्रीफ पिछाडीवर आहे. कागल मतदारसंघ अतिशय जोरदार झालेला, शरद पवारांनी प्रतिष्ठेचा केलेला कागल मतदारसंघ हसन मुश्रीफ पिछाडीवर आहे. पुन्हा आपण बघूयात हेलिकॉप्टर ब्रेकिंग. आपली कोणती बातमी घेऊन आले आपलं हेलिकॉप्टर? आताची मोठी बातमी. कामठीतून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आघाडीवर आहेत. प्रदेशाध्यक्ष आता आघाडीवर दिसत आहेत भाजपचे कामठीमधून. हो, खरं तर त्यांनी वेळोवेळी विश्वास व्यक्त केलेला होता की मी जिंकेन आणि सध्याची ही आकडेवारी आपण पाहतोय. चंद्रशेखर बावनकुळे आपल्याला आघाडीवर दिसत आहेत. मालेगाव बाह्यमधून आपण पाहू शकतो दादा भुसे हे आघाडीवर आहेत. तर हिंगणामधून भाजपचे समीर मेघे आघाडीवर आहेत. त्यामुळे सध्या महायुती 33 आणि मविया 23. सध्याचा फरक 10 झालेला आहे. आता मगाशी 8 होता, आता 10 झालेला आहे. भाजप 24, शिवसेना 6, राष्ट्रवादी काँग्रेस 3. महायुतीमध्ये मवियामध्ये काँग्रेस 9, 5 शिवसेना आणि 3 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस, 8 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार. तर सध्याची अपडेट. हिंगणामधून भाजपचे समीर मेघे हे आपल्याला आघाडीवर दिसत आहेत. भाजपच्या महायुतीच्या बाजूने हा कल आपण सध्या पाहू शकतोय. पोस्टल मतदानाची ही आकडेवारी अगदी थोड्याच वेळात ईव्हीएम मतमोजणीला सुद्धा सुरुवात होईल. अगदी दुपारपर्यंत आपल्याला सर्व चित्र स्पष्ट होईल. जनतेच्या मनात नेमकं कोण हे अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होईल. आणि आता 288 पैकी 56 मतदारसंघातले कल समोर येत आहेत. आपण पुन्हा म्हणतो हे कल आहेत. अजून ईव्हीएमचे मशीनचे आकडे यायला लागले की हे कल बदलतील. पण सध्याचे कल आहेत. डोंबिवलीतून रवींद्र चव्हाण आघाडीवर आहेत.
तर महत्त्वाची अपडेट, डोंबिवली मतदारसंघातून रवींद्र चव्हाण हे सध्या आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहेत। त्यांचाच हा मतदारसंघ होता, त्या ठिकाणाहून रवींद्र चव्हाण यांच्याकडे जनतेचा कौल आपल्याला पाहायला मिळतोय। हिंगणातून भाजपाचे समीर मेघे हे सध्या आघाडीवर आहेत। बार्शीमध्ये शिंदेच्या सेनेचे राजेंद्र राऊत आघाडीवर आहेत, हिंगणामधून भाजपचे समीर मेघे आघाडीवर आहेत। तर अगदी थोड्याच वेळात खरं तर एक चित्र स्पष्ट होईल, मात्र त्याआधीची आपण ही सध्या महत्त्वाच्या अपडेट्स पाहतोय। समीर मेघे हिंगणातून सध्या आघाडीवर आहेत। बार्शीमध्ये शिंदेच्या सेनेचे राजेंद्र राऊत हे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि पुन्हा एकदा आपलं चॉपर काय ब्रेकिंग घेऊन येते ते आपण बघूया। महानिकाल ब्रेकिंग न्यूज कोणती आलेली आहे? हिंगणामधून भाजपचे समीर मेघे आघाडीवर आहेत। भाजपचे समीर मेघे आघाडीवर दिसत आहेत हिंगणामधून, तर डोंबिवलीतून भाजपचे रवींद्र चव्हाण आघाडीवर। आताच्या महत्त्वाच्या बातम्या, आंबेगावातून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे दिलीप वळसे आघाडीवर आहेत। ज्यांना गद्दार संबोधत त्यांना पाडण्यासाठी शरद पवारांनी आवाहन केलं होतं। निफाडमध्ये ठाकरेंच्या सेनेचे अनिल कदम आघाडीवर दिसत आहेत। आपण पाहू शकतो निफाडमध्ये हे अनिल कदम आघाडीवर आहेत। रावेरमध्ये काँग्रेसचे धनंजय चौधरी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। मोठी अपडेट, रावेर मतदारसंघासंदर्भातली काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी सध्या हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या एकूण 66 जागांचे कल स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये महायुती 39 आणि मविया 23 जागांवर आहे। नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित आघाडीवर आहेत। खरं तर आपण पाहिलेलं होतं, अनेक आरोप प्रत्यारोप झालेले होते। विजयकुमार गावित यांनी सुद्धा अनेक गोष्टी केलेल्या होत्या। विजयकुमार गावित आपल्याला सध्या आघाडीवर पाहायला मिळत आहेत नंदुरबार मतदारसंघातून। गिरीश महाजन पिछाडीवर आहेत। भाजपचे संकट मोचक म्हटले जाणारे गिरीश महाजन आघाडीवर आहेत। गिरीश महाजन आघाडीवर दिसत आहेत जामनेरमधून, भाजपचे महत्त्वाचे नेते जामनेरमधून गिरीश महाजन आघाडीवर। आणि पुन्हा एकदा बघूयात आपलं हेलिकॉप्टर ब्रेकिंग कोणती बातमी घेऊन आलेलं आहे आपलं हेलिकॉप्टर। रावेरमधून काँग्रेसचे धनंजय चौधरी आघाडीवर आहेत। आताची महत्त्वाची बातमी, नंदुरबारमधून भाजपचे विजयकुमार गावित आघाडीवर आहेत। एक आता जागेवरचा कल स्पष्ट होऊ लागलेला आहे। आपण सध्या पाहू शकतो शिवडीतून अजय चौधरी हे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी, शिवडी मतदारसंघासंदर्भातली अजय चौधरी हे सध्या आघाडीवर आहेत। महायुती आता 39 जागांवर, मविया 23 जागांवर आघाडीवर आहे। 288 पैकी 66 जागांवरती कल स्पष्ट होऊ लागलेले आहेत। निकाल लागलेला नाही, कल दिसायला लागलेले आहेत। नाशिकच्या ओझर विमानतळावर खासगी विमान तैनात झालेलं आहे। महायुतीच्या विजयी उमेदवारांसाठी हे विमान सज्ज असेल। प्रत्येक महाविकास आघाडी आणि महायुती आपल्या उमेदवारांची कोणती पळवापळवी होऊ नये, अन्य वेळी दगाफटका होऊ नये आणि त्यानंतर लगेचच त्यांची मुंबईला बैठक घेता यावी यासाठी सज्ज झालेली। महायुतीच्या विजयी उमेदवारांसाठी नाशिकजवळ खासगी विमान तैनात। महायुतीच्या कोट्यातून महत्त्वाची बातमी, विजयी उमेदवारांसाठी हे विमान सध्या सज्ज आहे। महाविकास आघाडीकडून आपण बघितलं गेलं तर विजय वडेट्टीवार यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली होती। मात्र त्याआधीची एक महत्त्वाची अपडेट, जालन्यातून अर्जुन खोतकर हे आघाडीवर असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहू शकतो, जालना मतदार संघासंदर्भातली अर्जुन खोतकर हे सध्या आघाडीवर आहेत। शिवडीतून ठाकरेंच्या कुलाब्यातून भाजपचे राहुल नार्वेकर आघाडीवर आहेत। विधानसभा अध्यक्ष होते। शिवडीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे अजय चौधरी आघाडीवर आहेत, जिथे मनसेच्या बाळा नांदगावकरांना खूप अपेक्षा आहेत। कुलाब्यातून भाजपचे राहुल नार्वेकर आघाडीवर। सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख आघाडीवर।